गण्या, मी असं अचानक उठून गावाला जाते याबद्दल मला माफ कर. कदाचित मी परत कधी येणार नाही. हा अपघात सहन करायची अमृताला शक्ती दे. तू सांगेपर्यंत तुझ्या आणि नरसिंह केलेदाराच्या भांडणात पडणार नाही. मी आता इथेच आहे. त्या बिचाऱ्या आर्यनचा काय दोष आहे? तो युगंधरा सरतापेचा मुलगा आहे. ज्यानं माझ्यावर गोळी चालवली ना, तोच या अपहरण नाट्याचा प्रमुख सूत्रधार. मला त्याच्यापर्यंत पोचायचंय. बस. अमृता, आर्यनने तुझ्यापासून सगळं लपवलं. त्याला तू काय करणार? पण हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? जी माणसं माझ्या जगण्याचा आधार होती तीच सगळी अशी का? अगं पण एक मित्र तुझ्याशी असा वागला म्हणून तू सगळ्या जगाला दोष देणार आहेस का? पण बाबा तर माझे मित्र नव्हते ना, ते का वागले असं माझ्याशी? हे बघ, तू नरसिंहबद्दल विनाकारण गैरसमज करून घेतलेला आहेस. कारण माझ्या आयुष्यातले सगळेच फासे उलटे पडतायत. आर्यन युगंधरा सरतापेचा मुलगा आहे ही गोष्ट त्याने का लपवली माझ्यापासून? आत्याजी, अगं माझ्या आयुष्यातली कुठलीच गोष्ट नाही लपवली मी त्याच्यापासून. मग तरीही तो असं का वागला माझ्या बरोबर? अगं पण त्याने नाही सांगितलं त्याच्या आयुष्याबद्दल, हा त्याचा प्रश्न आहे. आत्याजी, पण तो माझ्याशी खोटं बोलला. त्याचे आई वडील लहानपणीच वारलेत असं म्हणाला तुम्हाला. आडनाव सुद्धा आर्यन SV असं सांगायचा तो. हे सगळं चुकीचं नाहीये का? हो, पण आता याला तू काय करणार? या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी मला भेटायचंय त्याला. कुठल्याही परिस्थितीत. दादा, हा सारखा कसला विचार करतोयस? काळ हे सगळ्या गोष्टींवरचं औषध असतं की नाही? मलाही असंच वाटायचं वामन. हल्ली मनातला काळोख गडद होत चाललाय. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेनेच मी चाललोय असं मला वाटत राहतं. असं का म्हणतोस? अमृताला भेटलो मी, आता बरी आहे ती. वामन, माणूस बरा वागायला आणि बोलायला लागला म्हणजे तो पूर्वीसारखाच झाला असं समजता येत नाही. त्यातून आता जानकी घरातल्या घरात मला का फोन करते? हॅलो, बोल ग, कुठे आहेस? मी रमावतीला आलीये. रमावतीला? तू कधी गेलीस रमावतीला? जरा काम होतं ना म्हणून इकडे आले. तिकडे सगळे कसे आहेत? आणि हे कसे आहेत? तुमच्याशी काही बोलले का ते? अगं त्याच्याशीच बोलतोय, समोरच बसलाय माझ्या. थांब. अरे हॅलो, अगं काय झालं? तू आत्ताच दादा, मला एवढं लांबून पण कळतंय यांना माझ्याशी बोलायचं नाही. हॅलो हॅलो हॅलो
सत्या तू कुठे दिसे ना? हा का धरणं शोधतोय तिला? का जानकी बहिणी लस बीस टोचायला घेऊन गेला का काय? आज बरी आठवण आली चिवची. आज म्हणजे तिने त्रिकाळ पोरीची आठवण येते मला. सारखं तिला बघावं असं वाटते. तुला सांगतो, रोज सकाळ झाली की नाही उठल्या उठल्या पहिला चिवचं दर्शन घेतोय मी, आणि त्यानंतर मग पाकिट काढतोय आणि त्याच्यामध्ये सुमीचा फोटो आहे. तिला असं प्रेम भऱ्या नजरेनं न्याहाळत बसतोय थोडा वेळ. मग पाकिट ठेवतोय, नंतर दादा जवळ जातोय, त्याला पाया पडून त्याचा आशीर्वाद घेतोय, मग दिवसाला सुरुवात करतोय. माझे नाही कधी आशीर्वाद घेतलेस रे तू? काय करते, तुझे आशीर्वाद आयुष्यभर माझ्या पाठीशी उभे आहेत असं गृहीत धरून चाललोय मी. आहेत की नाही? बर ते सगळं जाऊ दे. तू कुठे दिसे ना? कुठे गेले? जानकी तिला घेऊन रमावतीला गेली. तिथेच राहणार आहे काही दिवस. रमावतीला गेली? मला न सांगता, मला न विचारता ही काय पद्धत झाली हो जानकी बहिणींची? अरे बाबा, आता जानकी तिथे जाणार म्हटल्यावर चिवला एकटीला कशी ठेवून घ्यायची इथे? हे काय हरकत काय? माझी पोरगी आहे, राहिली असती इथं. एवढासा जीव तो एवढा मोठा प्रवास करणार. आधी बायको वेडी झाली होती, पोरीला करायला चाललाय तुम्ही? हा मी जातो तिथे, आता घेऊन येतो तिला परत. अरे बाबा थांब, आगाण दांडा करू नकोस. मी बोलीन जानकीशी. हा नाही, तू बोलणार आहेस ना, मग काय हरकत नाही. माझा जीव शांत झाला बा एकदम. काळजी करत नाही मग मी. काय आलोच. अंधारात का बसला होता? उठा. या ना. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. जानकीचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. आजपर्यंत ती अशी कधी घरी आली नव्हती. आत्याबाईंचा फोन हिनं कट केला. अमृताताईंचा फोन उचलला नाही. हिचा फोन बंद आहे.
काहीतरी झालंय. उद्यापर्यंत सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर मुंबईला चक्कर टाकावी लागेल. मी साहेबांनाच भेटायला जाणार होतो सरळ, पण म्हटलं शंकराचं दर्शन घेण्या अगोदर नंदीला रामराम केलेला बरा, नाही का? आमचे शंभू महादेव अजूनही मोठे साहेबच आहेत, पण आम्ही आता नंदी नाही आहोत. म्हणजे असं काय घडलं अचानक? मोरजकर साहेब, काय घडलं यापेक्षा तुम्ही आता जे काही माझ्याशी बोलणार आहात ते जास्त महत्वाचं आहे, नाही का? बोला. मला अमृता किडनॅपिंग केसबद्दल बोलायचं आहे. अहो पण ते प्रकरण संपलंय ना आता? नाही नाही, अजिबात नाही. अहो, प्रकरण अजून ओपनच झालं नाही, तर संपणार कसं? आणि जोपर्यंत त्या इंदुलकरचा बॉस आपल्याला सापडत नाही तोपर्यंत हे प्रकरण संपणार नाही. मोरजकर साहेब, तुमचा संशय माझ्यावर तर नाही ना? काय की मध्यंतरी तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमधले एक ऑफिसर आले होते. त्यांनी असा तर्क काढला की या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मीच आहे. का तर कधी काळी इंदुलकर माझ्यासाठी काम करत होता. वकने साहेब, संशय घ्यायला सुद्धा एक अक्कल लागते, आणि मला असं वाटतंय की तेवढी माझ्याकडे आहे, नाही का? बोला, तुम्हाला काय अपेक्षा आहे माझ्याकडून? तीच जी मी आज तागायत तुमच्याकडनं करत आलो, संपूर्ण सहकार्याची. किल्लेदार घराण्याचा शत्रू पकडण्यासाठी मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगायचं आणि मी करायचं. तो शत्रू किल्लेदार घराण्यातलाच एक असेल तर? मोरजकर साहेब, तुम्हाला नक्की काय बोलायचंय? एकदा का हातात सबळ पुरावे आले ना की जे बोलायचं ते मी बोलेनच, आणि लवकरच बोलेन. फार वाट बघायला लावणार नाही तुम्हाला. येतो. मला खूप जगायचंय, कारण तो प्रत्येक दिवस मी तुमच्या नावाचा कुंकू लावेन. तो अधिकार माझ्यापासून कोणी नाही ना काढून घेऊ शकत. आणि ज्या दिवशी तोही अधिकार माझ्याकडून काढून घ्याल तेव्हा भवानी माईचं भाकीत आठव. जानकी तुझं कवच आहे, तुझ्या जगण्याचा आधार. लक्षात ठेव, जानकी आहे म्हणून तू आहेस. या, आज सकाळी सकाळीच काय काम काढलं आमच्याकडे? काही नाही आत्याबाई, मला आता इथे नाही राहायचंय. मला माझ्या ताईशिवाय नाही करमत. मला तिच्याबरोबर राहायला मिळावं म्हणून मी गावावरून पळून आलो होतो. आता काय इथून पळून रमावतीला जाणार? नाही, पळून नाही, तुम्हाला विचारूनच जाणार. अरे पण मग तिथे शाळेत कुठे जाणार? गावात पण शाळा आहेत की, पहिला मी तिथेच शिकत होतो. आता इथली चांगली शाळा सोडून त्या शाळेत जाणार आहेस तू? बस झाली तुझी नाटकं. जा आपल्या खोलीत. या घरात जो उठतो तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतोय, पार नरसिंहापासून तुझ्यापर्यंत. मला इथं करमत नाही, त्याला मी काय करू? आता मला सुद्धा तुझ्या ताईशिवाय करमत नाही. मग काय मी उठून जाऊ का रमावतीला? जानकीने सुद्धा जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करायला हवा होता. घरची मोठी सून आहे ती, घरातली लक्ष्मी. तिने असं इथून जाऊन कसं चालेल? आता मीच जाते ना रमावतीला, आणि मीच जाऊन घेऊन येते तिला. मग तर झालं. असं असेल तर मग ठीक आहे, मी इथेच राहतो. कण्या, तुला ना 2 धपाटे दिल्याशिवाय तुला कळणार नाही बघ. मग ठीक आहे म्हणे, जा आपल्या खोलीत.
नमस्कार मोठ्या बहिणी साहेब. नमस्कार. काका, पुजारी काका तीर्थयात्रेला जाताना तुम्हाला काही बोलून गेले का? तीर्थयात्रेबद्दल काही बोलले नाही, पण मुंबईला जाण्याबद्दल मात्र ते बोलले होते. मुंबईला? मग काय झालं? पण त्याच दिवशी परशुराम साहेब आले ना, त्यामुळे बहुतेक मुंबईला यायचं रद्द केलं असावं. परशुराम दादांचं आणि पुजारी काकांचं काही भांडण वगैरे झालं का? भांडण? हा. छे हो. अहो, पुजारी काकांना दिवस पुरायचा नाही जावायचं कौतुक करता करता. ते कशाला भांडतील हो त्यांच्याशी? नक्की काही भांडण वगैरे झालं नव्हतं? विश्वास ठेवा वहिनी साहेब. अहो, फार जीव आहे त्यांचा जावई बापूंवर. येऊ? नमस्कार. कोणालाही न सांगता निघून आलीस म्हणून आता कोणालाही न सांगता तुला घेऊन जाणार आहे इथून. मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. इतक्या लांबून तुझे टोमणे ऐकण्यासाठी नाही आलो मी. मी तुमच्या समोर नीट बोलू पण शकत नाही. टोमणे काय मारणार? मार हवं तर मला घे मार. असं काय करताय? मला माहितीये माझीच चूक आहे. तुम्हाला न सांगता आले ना. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की तू माझ्यापासून लांब गेलीस की मला तुझी किंमत कळते. मग तसं असेल तर मी तुमच्यापासून लांबच राहते. वा, म्हणजे तुझा फायदा होईल पण माझं नुकसान होईल त्याचं काय? मनातून एवढं प्रेम करता तर मग भांडता का? तुझ्यावर कितीही चिडलो, तुझ्याशी कितीही भांडलो तरी तू नसलीस की मला खूप त्रास होतो जानकी. मला प्रेम म्हणायचं का सवय? जावई बापू, अहो, तुम्ही कधी आलात आणि असं बाहेर का उभे? चला आज चला ना. नाही नको, पाहुणचार घेण्यासाठी पुन्हा कधीतरी येईन. आज जरा घाईच आहे. असं कसं होईल? इतक्या दिवसांनी तुम्ही आलात, 2 घोट चायचे तरी घ्या. ये अशी उभी काय? जा चहा टाक जा. या जावई. आत्याबाई, तुम्हाला कधी कळालं साहेब त्यांच्या खोलीत नाही येत ते? हे मगाशीच काय खोळ घेतलंय मला तर काही कळतच नाहीये. 10 वेळा फोन केला असेल. आधी एक तर फोन लागत नाही, लागला तर हा उचलत नाही. आत्याबाई, कुठलीही सिक्युरिटी न घेता गेलेत साहेब, स्वतः गाडी चालवत. त्याचीच तर काळजी वाटते ना. फक्त एकदा परत करून. हॅलो. अरे तुला मला मारूनच टाकायचंय का? मग मारून टाक, पण असा रोज थोडा थोडा झुरवून नको मारूस मला. आता कुठे गेलायस तू आणि कुणालाही न सांगता का गेलास? रोसून निघून गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी आलोय रमावतीला. आत्ता अक्कल आली होय तुला? आणि कालपासून मी ओरडून ओरडून सांगत होते तेव्हा नाही कळलं? बरं, पण अशी अगदी सिक्युरिटी न घेता जायची गरज होती का? होती, कारण त्यांच्यासमोर माझ्या बायकोशी मोकळेपणाने बोलता आलं नसतं मला. आणि आता मेलेल्या माणसाला कोण मारणार?
स्वतःच्या मुलीचं सुद्धा रक्षण करू शकलो नाही मी. तर झालं का परत तुझं सुरू? ठरलंय ना, हा विषय परत काढायचा नाही. लवकर या परत, वाट पाहते मी.